सध्या बाजारामध्ये मटारचा सीझन सुरू आहे। भरपूर प्रमाणात आणि स्वस्त आपल्याला मटार मिळतो। अशा वेळी आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो। तर आज आपण वेगळ्या पद्धतीची मटारची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ही भजी खायला अतिशय टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी एक मोठी वाटी मटार घेतलेला आहे। त्यानंतर एक बटाटा किसून घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। बटाटा किसल्यानंतर किंवा कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये आपल्याला मटार घालायचा आहे आणि जाडसर याला फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक पेस्ट अजिबात करायची नाही आहे। तर या पद्धतीने असे जाडसर आपल्याला हा मटार व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक याची पेस्ट अजिबात करायची नाही। आता एका बाउलमध्ये आपण हा वाटून घेतलेला मटार घालूया। त्याचबरोबर यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालायचा। त्यानंतर 4 ते 5 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं। त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घालूयात। त्यानंतर एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची, पाव टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर आणि अर्धा चमचा ओवा घालायचा। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊ। जर हे मिश्रण एकत्रित करताना तुम्हाला बेसन पीठ खूप कमी वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे बेसन पीठ यामध्ये ॲड करू शकता। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालण्याची आवश्यकता नाही। मटारमध्ये आणि बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं। तर या पद्धतीने आपण अशी भजी सोडून बघायची। अगदी व्यवस्थित बॅटर आपल्या इथे भजीसाठीचं तयार झालं। सोबतच कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। आता या गरमागरम तेलामध्ये आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे। तर भजी खूप जास्त छोटी करायची नाही, तर थोडी मोठ्या साईजची आपण भजी बनवू। आणि भजी फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। हाय फ्लेमवर जर आपण भजी फ्राय केली तर ती आतून कच्ची राहते आणि वरतून करपू शकते। त्याचबरोबर लो फ्लेमवर आपण भजी फ्राय केली तर भजी तेल खूप जास्त शोषून घेते, त्यामुळे भजी खूप तेलकट होते। त्यामुळे भजी फ्राय करताना मीडियम फ्लेमवरच आपण भजी व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ। तर याला 2 ते 3 मिनिटांनंतर असं मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे भजी सगळीकडून छान एकसारखी फ्राय होते। काही ठिकाणी कच्ची किंवा काही ठिकाणी जळलेली अशी अजिबात होत नाही। आता एक 3 ते 4 मिनिटांनंतर बघा भजींचा कलर चेंज झालेला आहे। अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली वेगळ्या पद्धतीची मटारची भजी तयार झाली। तर याच पद्धतीने आपण सगळी भजी फ्राय करून घेऊ। तर बघा तयार झाली आपली इथे मस्त चमचमीत अशी मटारची भजी। यापूर्वी तुम्ही ही भजी कधी ट्राय केली नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा मग तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत ही भजी तुम्ही सर्व करू शकता। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।